शहरातील तनपुरेवाडी रोड लगत बौद्ध स्मशानभूमीवरील अतिक्रमणधारकांवर ताबडतोब कारवाई व्हावी या मागणीसाठी 4 मार्च रोजी स्मशानभूमी बचाव कृती समितीच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरातील राहीबाई मंदिराजवळ 6 एकर 13 गुंठे क्षेत्रफळाची जमीन सन 1969 साली प्रशासनाने हरिजन स्मशानभूमीसाठी मंजूर केली होती. समाज बांधवांच्या दफनविधींसाठी या भूमीचा वापर अनेक दशकांपासून सुरू आहे. मात्र 13 जानेवारी 1972 रोजी राहुरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर या स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या धनदांडग्या जमीन मालकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण सुरू केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. सध्या प्रत्यक्षात पाहणी केली असता मूळ 6 एकर 13 गुंठ क्षेत्रफळापैकी केवळ 25% इतकी जमीन स्मशानभूमीसाठी शिल्लक राहिल्याची माहिती समाज बांधवांनी दिली. अतिक्रमणाच्या या प्रक्रियेदरम्यान बौद्ध समाजातील काही पूर्वजांची जुनी थडगी उखडण्यात आली असून त्यांच्या हाडांचे सांगाडे काढून फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार देखील समोर आला. समाज बांधवांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आमच्या पूर्वजांचे सांगडे परत उपलब्ध करून द्यावेत अशी तीव्र मागणी केली. घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जागेचं अतिक्रमण काढून जागा मोकळी करावी. अतिक्रमणधारकांवर कारवाई न झाल्यास 13 मार्च रोजी नगर परिषद कार्यालयासमोर स्मशानभूमी बचाव कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी विरोधी पक्षनेते अरुण साळवे, माजी नगरसेवक संजय साळवे, दीपक साळवे, RPIचे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, वंचितचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, दादू साळवे, सचिन महिपती साळवे, सुभाष साळवे, अनुसंगम शिंदे, सचिन साळवे, सुनील चांदणे, सागर साळवे, नवीन साळवे, बाळासाहेब हिवाळे, अविनाश पलघडमल, बबलू कर्डक, रवींद्र पडघमल, राजेश साळवे, मोहन साळवे आदींसह अनेक समाज बांधव व स्मशानभूमी बचाव कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.